श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 6वी. या अगोदर आपण 5 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 6वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. हे मदनाला जाळणाऱ्या मनमोहना, मद मत्सर रूपी अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणारा, गंगेला जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूर गौरा, विषयाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आला आहे अशा महेशा, राक्षसाचा नाश करणारा, त्रिपाताचे हरण करणारा, भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुण वर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांचे इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस. मग तुझ्याकडे त्यांचे ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष ही व्रते करून अनेक स्त्री पुरुष मुक्त झाले आहेत. शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा हरिश्चंद्राप्रमाणे तो पुण्यवान होता. गोब्राह्मण प्रतिपालक होता. प्रजेचे प्रेमाने पालन करत होता. शत्रूला मात्र त्याची भीती वाटत असे. भगीरथाप्रमाणे तो प्रयत्नशील होता. मारुतीप्रमाणे बलवान, समरांगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे दानशूर होता. शंकर आणि विष्णू दोघांचीही तो भक्ती करत असे. त्याला त्याच्यासारखेच शूर असणारे अनेक पुत्र झाले, पण कन्या नव्हती. मुलीसाठी त्याने अनेक नवस केले आणि त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की तिला कुणाची उपमा द्यावी हेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहेत. ती 10,000 वर्षे पृथ्वीवर राज्य करील. राजा हे भविष्य ऐकून फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना तृप्त होतील एवढे दान केले, अलंकार दिले, वस्त्रे दिली. बारसे मोठ्या थाटात झाले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून तिचे नाव सिमेंतिनी असे ठेवले. सर्वत्र आनंदी आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सर्व भविष्य खरे आहे, पण सिमंतिनीस 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो टळला पाहिजे. पंडिताचे भाषण ऐकून राजा खिन्न झाला. आपल्या अंगावर वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी वज्राचा आघात करत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल. शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित आपापल्या घरी निघून गेले. दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमंतिनी मोठी होत होती. 14 आणि 64 कलात ती निपुण झाली होती. सिमंतिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून मेंदू शिनला होता. सिमंतिनी आता पूर्ण चंद्रासारखी सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा लाजून गप्प बसत असे. तिच्या अंगाला असा काही सहज सुंदर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे पळणारे मृग सिमंतिनीच्या मागे धावत असत. वडिलांची तर ती जीव की प्राण होती. तिचे मुख कमल पाहून चंद्र निस्तेज होई. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होई. तिची तरल चाल बघून
मासे मानस सरोवरात लपून बसत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरत. कमळे, हरिणे आणि मासे तिचे तेजस्वी डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत. लांब सडक केसांची काळीभोर वेणी पाहून भुजंग वारुळात दडून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक ओठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत. डाळिंबाचे दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची प्रभा ही तशीच पडत असे. तिच्या सुंदर तरुण मैत्रिणी नेहमी तिच्या बरोबर असत, गप्पा मारत. त्यांच्यात तोंडून तिने ऐकले होते, आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य एका पंडिताने सांगितलेले आहे. सिमेंतिनी मनातून घाबरली होती. एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी भेटली. तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमेंतिनी म्हणाली, माते, माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू, कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ? मला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. आता मी करू तरी काय? मुली, शांत हो. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो लक्षात ठेव. काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचारे पूजा कर. तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी हे व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाष्ण ब्राह्मणांचे मेहून सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला कंटाळू नको. दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रेयीने सिमेंतिनीला उपदेश केला आणि सिमेंतिनीने सोमवारचे व्रत धरले. सिमेंतिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू इंद्रसेनचा मुलगा चित्रांगद हा वर म्हणून सिमेंतिनीसाठी याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नलराजाप्रमाणे चित्रांगद ही शूर होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा तरुण सुंदर पुरुष नव्हता. सिमेंतिनीचा त्याच्याबरोबर विवाह ठरवला. सिमेंतिनी येथे मैत्रेयीने सांगितल्याहून जास्त व्यवस्थित सोमवारचे व्रत आचरत होती. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना वस्त्र अलंकार देत असे. आलेल्या अतिथीला अन्नदान करत असे. येता सांग शिवपूजन करत असे. दर सोमवारी जागरण करत असे. तिने रत्नखचित शिवमंदिरात सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की पापांचा नाश होतो. गंध, अक्षता, फुलांच्या माळा वाहिल्या की सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक होते. शिवापुढे दिवा लावला की वंश वाढतो, आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला की लक्ष्मी प्रसन्न होते. विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. नमस्कार केला की आरोग्य लाभते. प्रदक्षिणा घातल्या की भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की महाज्ञान मिळते. गुणगान ऐकले की आधिव्याधी नष्ट होतात. शिवापुढे नृत्य केले तर जन्म मरणाचा फेरा चुकतो. शिवापुढे वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की हवे असेल ते प्राप्त होते. सिमेंतिनी मनापासून व्रत आचरण करत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला मोठ्या आदराने आमंत्रण दिले.
आणि योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमिंतीने त्याला अर्पण केली. 4 दिवस फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज मोहरा राजाने वरदक्षिणा म्हणून जावयाला दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने यांची तर गणतीच करणे कठीण. अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला आनंद दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे लोक जेवायला बोलावून त्यांना तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेववेना म्हणून त्यांनी रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान जाळून टाकले. धनाचा मेघ वर्षाव करून लागताच दारिद्र्याचा धुरळा खाली बसला आणि याचकांचे तृप्तीरूपी तृणांकुर सगळीकडे उगवले. नैषद्य नगरीचे लोक वधू सिमंतिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत की काय असा भास होत होता. तिच्या श्वासोश्वासाला सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ पार पाडल्यानंतर वराडासह राजा इंद्रसेन नैषद्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने जावयाला आग्रह करून ठेवून घेतले. कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रांगद सिमिंतिनीचा जोडा शोभत होता. त्यांची सर्व हौसमौस चित्रवर्मा राजा पुरी करत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर दासदासी आणि मोठी सेना घेऊन चित्रांगद शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनोजोक्ती झाली, पण त्या धावपळीने श्रम झाले होते. घामाने अंग भिजले होते. म्हणून त्याने सुंदर नौका मागविली आणि आपल्या मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रांगद राजा नौकेत बसला. यमुना नदीत नाव विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठांवर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे कौतुक करत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांब कुणाला लागला आहे काय? खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका डळमळू लागली. सगळीकडे गोंधळ माजला. थोड्या वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते, पण काय करावे ते त्यांना कळतच नव्हते. सेवक लोक रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्याला त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडवतच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आईबरोबर सिमिंतिनीही आली. सर्वजण शोकसागरात बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने सावरले. सिमिंतिनीची आई मुलीच्या गळ्यात मिठी मारून शोक करू लागली. सिमिंतिनीचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही तापले. पशु, पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण सिमिंतिनीच्या बरोबर शोकसागरात बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमिंतिनी बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला बघवेना. चित्रांगदाची आई लावण्यवती खालची माती घेऊन तोंडात घालत शोक करू लागली. माझा एकुलता एक बाळ ह्या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते, म्हणून देवा मला ही शिक्षा करतो आहे. माझी आंधळीची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कुठे आहे? माझे पाडसे कोठे आहे? माझा चित्रांगद कुठे लपला आहे? कोणीतरी मला दाखवा हो. मी पूर्वी काय पाप केले? प्रदोष व्रत मध्येच सोडले का? शिवरात्रीला जेवण केले का? सोमवारचे व्रत मोडले? केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मोडता घातला का? पंक्ती भेद केला का? मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा धरली? माझ्या हातून काय घडले तेच मला कळत नाही.
का मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले? कुणीतरी दाता दान करत असेल तेव्हा त्यात विघ्न आणले? कुणाच्या तोंडचा घास काढून घेतला की गुरुचा द्रोह केला? का पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला उठून लावले? का हरिणी आणि तिच्या पाडसाला विरहाचे दुःख दिले? काही कळत नाही. माझे सौख्य निधान आज नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणीला सावरून धरले. चित्रवर्मा राजाने सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले इंद्रसेन लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. तो नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमिंतिनीने आपला शोक आवरला. मैत्रेयीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमिंतिनीने आपले व्रत चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने सर्व सुख उपभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 3 वर्षे निघून गेली. इकडे चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेला. नागलोकांचे सौंदर्य पाहून चित्रांगद राजा आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य त्यांना लाभले होते. रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नाग होता. चित्रांगदाला तक्षकासमोर उभे केले. चित्रांगद राजाने तक्षकाला नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रांगदाने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? शंकराची. शंकर कृपेचा महिमा अगाध आहे. चित्रांगदाने उत्तर दिले. प्रकृती आणि पुरुष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा पसारा त्यांनीच मांडला आहे. त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषांत सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषांत सामावतात. तो आदिपुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्यांचीच भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्यांचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली. रजंश म्हणून विरंचीस निर्माण केले. तमंश म्हणून रुद्र निर्माण केला. तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव आमचा महादेव आहे. आम्ही त्याची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापूनही तो उरला आहे. त्या शिवाची आम्ही पूजा करतो. त्याच्या कृपेनेच फुले, वनस्पती, लतावेली निर्माण झाल्या आहेत. ज्या कैलासनाथाने सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही उपासक आहोत. सूर्य त्यांचे नेत्र आहेत. चंद्रासारखे ज्यांचे मन आहे. विष्णू म्हणजेच त्यांचे अंतकरण आहे. बुद्धी ज्यांची द्रोहीण आहे. अहंकार ज्यांचा रुद्र आहे. असा तो विराट पुरुष आहे. जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्याच्या समोर हात जोडून उभे आहेत. अशा शंकराचे मी पामर काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराच्या दासाचा दास आहे. चित्रांगदाचे भाषण ऐकून तक्षक राजाला फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रांगदा, तू मला फार आवडतोस. देवांना सुद्धा मिळणार नाहीत अशा गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्या जवळच राहावेस अशी माझी इच्छा आहे.
चित्रांगद नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सीमंतिनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने प्राण सोडला असेल. आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला झाले आहे. माझ्या वाचून माझी माता माशासारखी तळमळत असेल. तिचे प्राण नेत्रात गोळा झाले असतील तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रांगदाने अश्रू गाळत तक्षक राजाचे पाय धरले. तक्षक राजाने प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. 12 सहस्र नागांचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन असेही आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही दिला. भेट दिलेल्या वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले. राक्षसाच्या डोक्यावर ते गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. त्याच वेळी सीमंतिनी यमुनेत स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकाकडे टक लावून पाहत होती, पण बोलत मात्र कुणीच नव्हते. त्याने आपली ओळख दाखवली नाही. चित्रांगद राजा आता फारच तेजस्वी दिसत होता. मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या टपोऱ्या मोत्यांची माळ गळ्यात घातलेली होती. कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचूंनी नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडत होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हरणे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे भुंगे गुंजारव करत होते. चित्रांगद राजाला पाहून मन तृप्त होत होते. टक लावून सीमंतिनी पाहत होती. चित्रांगदही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने शरीर कृश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलांगी दिसत होती. हळूहळू चित्रांगद पुढे झाला आणि त्याने विचारले, आपण कोण आहात? मला आपली हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सीमंतिनीने चित्रांगदाला सांगितली. बोलताना तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते. सीमंतिनीच्या मैत्रिणीही जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात बुडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे. ह्या सुंदरीची आज अशी दयनीय अवस्था झाली आहे. हकीकत ऐकताना चित्रांगदाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तरीयाने तो डोळे पुसत होता. सीमंतिनीने सगळ्यांना हळूच सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव कुठून आले हे सर्व विचारा. सख्यांनी चित्रांगदाला तसा प्रश्न केला तेव्हा तो म्हणाला, आम्ही सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोकात आम्ही संचार करत असतो. भूत वर्तमान भविष्य सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून चित्रांगदाने सीमंतिनीचा हात धरला व तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला नाही, जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे. तुझे ऐश्वर यापुढे वाढते राहील, पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. सीमंतिनी चोरून त्याच्याकडे पाहत होती. त्याचे अमृतासारखे बोल कानात साठवत होती. हाच आपला पती असेल काय? पण तो मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल? डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला आघात आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. या सिद्धाबद्दल माझ्या मनात सुद्धा प्रेम दाटून येते आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाथी लावीन, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सीमंतिनी
अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रांगद म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. सिमिंतिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमिंतिनी, तो नक्कीच राजा चित्रांगद आहे. त्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करील? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पाहिलेस ना? पुरे बडबड नका करू. थोड्या गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमिंतिनीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रांगद एका क्षणात नैषध नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला आहे. तेव्हा तुम्ही इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर मरायला तयार व्हा. शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रांगदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. 14 वर्षानंतर श्रीरामच कौशल्याला भेटत आहे असे वाटत होते. हरवलेले रत्न सापडावे, जन्मांधाला दृष्टी यावी, प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे लावण्यवतीला झाले होते. भोवतालचे राजे व सर्व प्रजा चित्रांगदाला भेटायला नजराने घेऊन धावत होती. द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद पृथ्वीवर पसरला होता तसाच आनंद आजही दाटला होता. सर्व नैषध्यपूर शृंगारले होते. माता पित्यासह चित्रांगद मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी सेवक धावले होते. राजाला जावाई आला आहे अशी वार्ता कळताच काय करावे ते त्याला सुचेना. चित्रवर्म्याचे नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभवर्तमान सांगितले त्यांना राजाने अपार धन दिले. अनेक रथ भरून नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. मंगलवाद्ये वाजवू लागली. राजाने आपला खजिना उघडा केला व ज्याला जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा नाचत होता. त्याचे जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमिंतिनीला सगळ्यांनी सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले होते. नेत्रात काजळ रेखले होते. सौभाग्य तिलक लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करत होती. नगरातल्या स्त्रिया सिमिंतिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमिंतिनीच्या आईने तिला मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य आज झगमगते आहे, सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता वेगळीच आहे. सिमिंतिनीने म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे पूजन केले. तेवढ्यात चित्रांगद राजा आपल्या आईवडिलासह तेथे आला. जावयाला मिठी मारून चित्रवर्मा राजाने आनंदाश्रू गाळले. दशदिशा पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. नंतर जावयाला मिरवत मिरवत नगरात आणले आणि पुन्हा विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजा चित्रांगदाने एकांतात सिमिंतिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतले अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमिंतिनीला दिले. पाताळ नगरीतला सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमिंतिनीला लावला. लावण्यवती सिमिंतिनी पाताळ नगरीच्या आभूषणांनी जास्तच सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला चित्रगंधाने अनेक वस्तू दिल्या. सासू सासऱ्यांना सिमिंतिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी आशीर्वाद दिला. मग सर्वजण नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व राजांनी एकमताने चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली.
आपले राज्य मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदापाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच तेजस्वी 8 पुत्र सिमंतिनीला झाले. चित्रांगद व सिमंतिनीने 10,000 वर्ष सुखाने राज्य केले. नलराजाप्रमाणे चित्रांगदानेही आपली कीर्ती 10 दिशात पसरवली. न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने चालू ठेवली. सिमंतिनीची कीर्ती त्रैलोक्यात पसरली. जसे हे सिमंतिनीचे सुंदर आख्यान ज्या स्त्री ऐकतील त्यांचे सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिला तिचा पती पुन्हा भेटेल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळेल. म्हणून सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर हरवलेला मुलगा पुन्हा येऊन भेटेल. आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढेल. ज्ञान आणि विद्या, मृत्यूचे गंडांतर टळेल. गेलेले धन प्राप्त होईल. शत्रूचा पराजय होईल. हे सिमंतिनी आख्यान म्हणजे प्रयोग क्षेत्र आहे. भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करताच सर्व दोष नष्ट होतील व अंती शिवपद प्राप्त होईल. सिमंतिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. सज्जनांनी हे प्यावे. निंदक, राक्षस, तापट लोकांनी अहंकाररूपी मध्येच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात, अपर्णेचा पती म्हणजेच ब्रह्मानंद आहे. जय जय रघुवीर समर्थ.